नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये कट्ट्यावरती तुमच्या सगळ्या कट्टेकऱ्यांचं सहर्ष स्वागत आहे. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. भारत साऊथ आफ्रिकेविरुद्धची टेस्ट मॅच हरल्यानंतर वन डे सीरीज चालू झालेली आहे. रोकोनी त्याच्यात पुन्हा एकदा त्यांचा धडाका चालू ठेवलेला आहे. पण न्यूझीलंड आणि आता साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचे पडसाद आता खऱ्या अर्थाने उमटायला लागलेले आहेत आणि ती गोष्ट भारतीय संघाची दशा दाखवतेय किंवा कदाचित पुढची दिशा ठरवतेय अशी आत्ताची परिस्थिती आहे. या आणि अशा अनेक मुद्द्यांवरती आज आपण वीकली कट्ट्यामध्ये चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर त्याच्यासाठी आहेत द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद आदित्य. अमोल, मी फक्त सगळ्या कट्टेकरांना सांगू इच्छितो की गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये महिलांनी वर्ल्ड कप जिंकल्यापासून आपल्या चॅनलला तुफान प्रतिसाद मिळतोय. आपल्या अनेक पोस्ट, आपले अनेक जुने व्हिडिओज हे व्हायरल होत आहेत. इतकी वर्ष आम्ही जे कट्ट्यावरती काम करतोय त्याचीच पावती मिळाल्यासारखं वाटतंय. बऱ्याच गोष्टी ज्या आधीपासून आम्ही सांगत होतो त्या आता जुन्या व्हिडिओज मधनं व्हायरल होत आहेत. कट्टेकरांचं प्रेम आम्हाला आधीपासून होतं, तेच प्रेम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. वेगवेगळे एपिसोड्स लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब आणि फेसबुकला आपला मेंबरशिपचा ऑप्शन आहे, तोही नक्की काय आहे ते बघा. आम्ही खूप मजा करतो तिकडे, तर नक्की तो काय प्रकार आहे तेही बघा. अमोल, भारतीय संघाच्या कसोटी संघाची दयनीयावस्था झालेली आहे. आपल्याला वाटत होतं की किंवा रादर मला वाटत होतं की काही नाही, थोडे दिवस चर्चा होईल आणि मग सगळं हे होऊन वन डे सिरीज झाली, T20 झाली की परत सगळा आनंदी आनंद होईल. पण पडसाद उमटतायत. तूच द हिंदूसाठी खूप महत्वाची स्टोरी ब्रेक केलेली आहेस, तर आम्हाला त्याच्याबद्दल जरा सांगशील कट्ट्यावरती? ओके. काल संध्याकाळी वेबसाईटवर आणि आज सकाळच्या वृत्तपत्रात ही स्टोरी छापली गेलेली आहे की बुधवारी सकाळी पाचारण करण्यात आलेलं आहे बीसीसीआयच्या सचिवांकडून. रायपूरमध्ये सामना आहे बुधवारी, दुसरा एकदिवसीय सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका. तो पाचारण करण्यात आलेला आहे चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांना आणि हेड कोच गौतम गंभीर रायपूरमध्येच असणार आहेत. बीसीसीआयचे सचिव ट्रॅव्हल करणार आहेत गुवाहाटीवरून त्या मीटिंग करता आणि बीसीसीआयचे जॉईंट सेक्रेटरी सहसचिव ज्यांच्या घरच्या मैदानावर हा सामना आहे, प्रभदेव सिंग भाटिया, असे 4 जण नक्की असतील. जर वेळ मिळाला, सामन्याचा दिवस आहे त्याच्यामुळे वरिष्ठ खेळाडू 2 जे सर्वात जास्त चर्चेत असतात त्यांना रिक्वेस्ट केली जाऊ शकते, ते जर जमलं तर येतील. पण सामन्याचा दिवस आहे त्यामुळे ते यायची शक्यता कमी आहे. त्यांना विचारणंही पुरस्कृत कितपत ठरेल हा मुद्दा आहे आणि बीसीसीआयचे अध्यक्ष येतील की नाही अजून नक्की नाहीये. पण ही मीटिंग एका दृष्टीने जे काय मी ऐकतो त्यावरून की कम्युनिकेशन चॅनल्स इम्प्रूव्ह करणे असं सांगण्यात आलं मला. म्हणजे काय बरं, हे परत म्हणजे एकतर हे आहे सूत्रांकडून, दुसरं कम्युनिकेशन चॅनल्स इम्प्रूव्ह करणे आणि पुढची दिशा ठरवणे, या 2 गोष्टींकरता आहे. म्हणजे याच्यात कुठेतरी हे तुम्ही मान्य तरी करताय की कुछ तो गडबड है दया, असं मला वाटतं. इंटरेस्टिंग. पण म्हणजे अमोल, आपण हे म्हणायचं का की याच्यामुळेच निवड समिती आणि संघ व्यवस्थापन, बरोबर आहे, यांच्यामध्ये मतभेद नक्की कशावर नाहीत बाबा? कारण आपण मागच्या वीकली कट्ट्यामध्ये पण अमोले बोललो होतो, त्याच्या आधीही बोललो होतो. जी टीम निवड समिती देतीये, बरोबर आहे, ती अल्टिमेटली 15 जणांची देते किंवा तुम्ही परदेशात जाता तर जम्बो टीम घेऊन जाता 17 जणांची. त्याच्यामुळे त्यामधनं कोणाला खेळवायचं, कोणाला खेळवायचं नाही, हे निवड समितीच्या डोक्यात काहीतरी वेगळं असतं, संघ व्यवस्थापनाच्या डोक्यात काहीतरी वेगळं असतं. मी मागे म्हटलं होतं सूत्र काहीतरी वेगळं सांगतायत. तर या सगळ्या जांगडगुत्त्यामध्येच गडबड आहे, याचं आता मान्यता आलेली आहे. 2 गोष्टी. आपण सर्वानुमते आत्ता तरी आपण एका लोकशाही पद्धतीत राहतो. भारतीय क्रिकेटही लोकशाही पद्धतीने चालतं. त्याच्यामुळे मतभेद असणं हे अत्यंत स्वागतार्ह आहे. ओके. त्या मतभेदांमध्ये
त्या कम्युनिकेशन सिस्टीमला, चॅनलला जर तडा गेलाय असं जर वाटलं तर सगळा डोलारा कोसळायला सुरुवात होते. ओके. आणि भारतीय संघाचे जे 4 किंवा 5 प्रमुख घटक आहेत ना, त्यातलं जेवढा कोचिंग स्टाफ, संघ व्यवस्थापन, तेवढंच निवड समिती, हे एकमेकांबरोबर त्यांनी काम जर केलं तर त्याच्यावर प्लेयर्स कळस ठरवू शकतात. आत्ता काय दिसतंय, मी द हिंदूसाठी अजून एक स्टोरी लिहिली गेल्या महिन्याभरातली उदाहरणं देऊन. फार जुनं नाही गेलो, 16-17 महिन्यात जे जे झालंय नवीन प्रशिक्षक आल्यापासून, की टेस्ट सिरीज मध्ये जेव्हा साई सुदर्शननी वेस्ट इंडिजच्या विरुद्ध त्याचा कारकिर्दीतलं सर्वोच्च धावसंख्या रजिस्टर केली, पुढच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात साई सुदर्शनाला आपण हे खूप बोललोय. तू एका फॅनच्या दृष्टीने खूप पोटतिडकीने बोलला होतास मागच्या आठवड्यात. आणि हीच गोष्ट आहे की जर सर्वसाधारण फॅन्सनाही समजतंय तर त्याच्यात काहीतरी गडबड आहे ना. साई सुदर्शन 3 वर बॅटिंग करणारा व्यक्ती अचानक बाहेर जातो सर्वोच्च खेळ खेळून. त्याच्याऐवजी जो तोपर्यंत खेळलाच नाहीये किंवा ज्याला कमी तिथे आम्ही पद्धतीने वापरलं गेलंय असा वॉशिंग्टन सुंदर 3 नंबरला खेळला. पुढच्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदर भारतनी सगळं बरोबर केलं होतं तरीही त्याला खाली ढकलण्यात आलं बॅटिंग ऑर्डरमध्ये. साई सुदर्शन परत आला अचानक मस्टविन मॅच म्हणून. वन डेच्या पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर यांच्यात एक समानता मला वाटते. जर एक संघ आहे ज्याला असण्याचे सर्वात प्रमुख दावेदार आहेत तर तो वन डे संघ आहे. ऋतुराज गायकवाडचं लिस्ट रेकॉर्ड हे तो अशा गिन्या चुन्या 55+ वन डे म्हणजे लिस्ट ए म्हणतो आपण त्याला, ज्याच्यात आंतरराष्ट्रीय वन डे सामने, डोमेस्टिक वन, 50 ओव्हर्स साईडचे सर्व सामने सिनियर क्रिकेटमधले जगभरातले, याच्यात त्याचं ऍव्हरेज तो कन्सिस्टंटली टॉप 5 मध्ये आहे गेल्या 3 वर्षात जगभरातल्या याच्यात, ज्यांनी कमीत कमी 50 इनिंग्स खेळल्या आहेत त्याच्यात. पण या पहिल्या 90 सामन्यांमध्ये, म्हणजे कालचा 90वा होता त्याचा पहिला ओडीआय जो होता, त्याच्यात तो फक्त टॉप 3 मध्ये बॅटिंग केली. रादर फक्त 5 वेळा त्यांनी 3 नंबरवर बॅटिंग केली. म्हणजे तो ओपनर आहे ज्यांनी तिथे तो स्वतःचा म्हणजे काय रोवलाय स्वतःचा झेंडा, राईट. त्याला तुम्ही अचानक कमबॅक करताना 16 महिन्यानंतर 4 नंबरला देता, जेव्हा सूत्रांकडून, निवड समितीतल्या विविध सूत्रांकडून, विविध पत्रकारांपर्यंत ही माहिती पोहोचत होती की त्याला घेतलंय रिझर्व्ह ओपनर म्हणून. पण तो खेळला नंबर 4 वर. म्हणजे काय, आणि यातनं अचीव काय होतंय, यातनं ऋतुराज गायकवाडला काय मेसेज पोहोचतोय की जर श्रेयस अय्यर फिट झाला न्यूझीलंड विरुद्ध तर ऋतुराज गायकवाड 15तही नसेल मग. कारण आता निवड समिती म्हणू शकेल की तुम्ही त्याला मिडल ऑर्डर कन्सिडर केलं. नंबर 1. मुद्दा नंबर 2, आता या संघात नंबर 4 वर खेळणारे दावेदार म्हणून निवड समितीने दिलेले 3 खेळाडू आहेत, तिलक वर्मा, रिषभ पंत आणि ध्रुव जुरेल. तो तिलक वर्मा 2023च्या एशिया कप पासून स्टँडअप मिडल ऑर्डर बॅट आहे. मग त्यांनी काय घोडं मारलंय. आणि मग या तिघांपैकी दोघांना पाठवा मुश्ताक अलीला जर तुम्ही त्यांना वापरणारच नसाल तर. म्हणजे नक्की चाललंय काय, हा जो प्रश्न आहे तो आता ऐरणीवर आलेला आहे. तो आता सर्वांसमोर उघडा पडत चाललेला आहे. प्रत्येक दिवसागणिक, प्रत्येक सिलेक्शन गणिक, आणि पुढच्या 48 ते 72 तासात त्याच्यात आशा करूया की अजून भर पडणार नाही जेव्हा T20 सिरीजसाठी संघ जाहीर होईल. कारण काय, शॉर्ट टर्मच्या दृष्टीने पुढच्या 3 महिने खूप महत्वाचे आहेत ना T20 साठी. नाही प्रश्नच नाही. पण मला वाटत नाही की याच्यामध्ये T20 वरती चर्चा होईल, कारण T20चं पूर्ण फ्रीडम आणि हे मला असं वाटतंय की ते गौतम गंभीरकडे आहे. म्हणजे अर्थात बाकीच्या 2 फॉर्मॅटचंही आहे आणि त्याचेच कदाचित पडसाद आपल्याला दिसतायत. अजित आगरकर यांचा बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे याच्यावरती आपण येऊच या. पण मला फक्त एवढंच वाटतंय की तू जो मुद्दा मांडलास की रिषभ पंत, पहिली गोष्ट रिषभ पंतला, म्हणजे हा कदाचित त्या सिक्वेन्स मधलाच मुद्दा असू शकतो की रिषभ पंत वन डे टीम मध्ये परत येणं. आणि तू आम्हाला त्यावेळी सांगितलंस की सूत्रांनुसार रिषभ पंतचा समावेश करण्यात आला, कारण जर का KL राहुलला काही झालं तर रिषभ पंत कॅप्टन म्हणूनही जाऊ शकतो. अशा वेळी रिषभ पंत हवा होता. आता तो याच्यामध्ये पण तीच मला उत्सुकता आहे की तो निवड समितीला हवा होता का संघ व्यवस्थापनाला हवा होता. कारण म्हणजे हे कन्फ्युजन आहे. कारण रिषभ पंत, KL राहुल आणि ध्रुव चुरेल हे 3 विकेट किपर तुम्ही संघामध्ये घेता
आणि त्याच्यामध्ये ऋषभ पंत फक्त कॅप्टन्सी करायला घेणार असेल तर जडेजाही टीममध्ये जडेजाही कॅप्टन होऊ शकला असता. तो 1-2 मॅचचा प्रश्न आहे. कदाचित कॅप्टन इंजर्ड होईल म्हणून कोणीतरी कॅप्टन्सी करायला हवं, तर त्याच्यासाठी पंतला घेऊन ठेवलं. हे लॉजिक पटत नाही बुवा. यावेळेस तू विसरलास आणि मी तुला आठवण करून द्यायची विसरलो जेव्हा मागच्या वेळेस आपण हा मुद्दा चर्चा केली. ऋषभ पंत हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बॅकअप विकेट किपर कम मिडल ऑर्डर बॅटर होता. तो इंग्लंडमध्ये दुखापतग्रस्त होता म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये नव्हता. तो स्कीम ऑफ थिंग्स मध्ये नव्हताच असं नाहीये. तो फिट झाल्यानंतर तो परत येणार. मग ध्रुव जुरेल का हा मुद्दा पाहिजे. नाही तो राईट. कॅप्टन्सीसाठी त्याला घेतलाय हा मुद्दा होता म्हणून कॅप्टन त्याच्यावरती मी काउंटर करतो. बरोबर ना. हे दोन्ही मुद्दे म्हणजे तेव्हा मी तेच सांगतोय की ऋषभ पंत फिट आहे, उपलब्ध आहे, मग तो संघात होताच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुद्धा. आणि मग पुढचा कॅप्टन्सीचा मुद्दा अजून एक गोष्ट अधोरेखित करणार. ओके. तो तेव्हा कदाचित फ्लो मध्ये आपल्या दोघांच्याही लक्षात आलं नसेल की ऋषभ पंत हा होताच, पण तो होताच. आणि त्याच्यामुळे ऋषभ पंत का आहे हे वैयक्तिक मत असू शकतं. प्रॅक्टिकली ती कन्सिस्टन्सी मेंटेन केली गेली आहे. ती कन्सिस्टन्सी जेव्हा आणि एक फक्त सांगतो या सगळ्या ह्याच्यात मला कायम आठवण करून द्यावी लागते स्पोर्ट्स कट्ट्यावर गेली 5 वर्ष की भारतीय क्रिकेटचं सिलेक्शनचं गौड बंगाल चालतं कसं. म्हणलं तर खूप कॉम्प्लिकेटेड आहे, म्हणलं तर खूप सोपं आहे. एक म्हणजे संघ व्यवस्थापनाला कर्णधार आणि प्रशिक्षक यांना से नसतो डायरेक्ट. त्यांना कन्सल्ट केलं जाऊ शकतं, त्यांचं मत विचारात घेतलं जाऊ शकतं, पण त्यांना डायरेक्ट वोट नसतं जर वेळ आली तर. जेव्हा स्क्वॉड म्हणजे चमू निवडला जातो 15 किंवा 16 किंवा टेस्ट सिरीजसाठी 17 किंवा 18 सुद्धा होतात तेव्हा. ओके. पण त्याच वेळेस लोढा समितीच्या शिफारसीनुसार जी सुप्रीम कोर्टची ऑर्डर आली आहे आणि जी डायल्यूट झालेली दर महिन्यागणिक त्यानुसार कोचला अधिकारच नाहीये सिलेक्शन मीटिंग मध्ये बसायचा. त्याला खूप अपवाद जे असतात ना ते फार जास्त होत चाललेत गेल्या 3 वर्षात, त्याहून जास्त गेल्या 1.5 वर्षात. ओके. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा 15तनं 11 काढताना सिलेक्टर एक कायम संघाबरोबर असतो. आदल्या दिवशी त्या सिलेक्टरचं मत विचारात घेतलं जातं, पण सिलेक्टरला फायनल से नसतो. प्रशिक्षक, टीम मॅनेजर, कर्णधार आणि जर त्यांना वाटलं तर उपकर्णधार हे चौघं मिळून 11 ठरवतात. बऱ्याच वेळा आपण हे ऐकतो की उपकर्णधारही म्हणतो माझा तो प्रांत नाही सिलेक्शन बद्दल मला विचारणार. तो ती गोष्ट फ्लेक्सिबल असते. अशा पद्धतीने भारतीय सिलेक्शन चालतं. हा एक पोलाइट रिमाइंडर. प्रश्नच नाही. पण आता याच्यामध्ये मी तुला तेच म्हणतो की जी कन्सिस्टन्सी इनकन्सिस्टन्सी म्हणजे आपण ना सगळंच म्हणू शकतो की निवड समितीचं हे बरोबर आहे ते बरोबर आहे, पण मला हेही अजून 9 मगलेलं कोड आहे की अक्षर पटेलला आपल्याला क्लॅरिटी आहे का की या वन डे सिरीज मधनं विश्रांती दिलेली आहे का. कारण 5 नंबरला या सिरीज मध्ये म्हणजे जर का ते लॉजिक असतं की अक्षर पटेलनी कन्व्हर्जन केलेलं नाहीये रन्सचं आधीच्या वन डे चान्स मध्ये, माझ्या दृष्टीने त्याने जो चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जो इम्पॅक्ट दिला होता तो खूप जास्ती होता त्याचं नंबर 5चं स्थान पक्क होण्यासाठी. माझं वैयक्तिक मत झालं ते सोडून देऊ, पण 5 नंबरला जर का तुम्हाला ऑलराऊंडर वर्क होत नाहीये हे कळलंय आणि त्याच्या जागी तुम्हाला मोठं कन्व्हर्जन असणारा खेळाडू हवा होता तर 5 नंबरला बॅट्समन खेळायला हवा होता. साऊथ आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या वन डे मध्ये परत 5 नंबरला वॉशिंग्टन सुंदर आला. म्हणजे ही संगीत खुर्चीच तुम्हाला करायची आहे का. म्हणजे जर का तुम्ही त्याला काढून तिलक वर्माला खेळवलं असतात ना 5 नंबरला असतं ठीक आहे, काहीतरी लॉजिक आहे. अक्षर पटेलला तुम्ही द्या ना सामने आणि बघा ना अजून जर का तुम्हाला तेच करायचंय तर वॉशिंग्टन सुंदर अक्षर पटेल मध्ये म्हणजे लॉजिक मला कळत नाही. माझं त्याच्यात वेगळं मत आहे. दुसरा मुद्दा तू जे म्हणलास तर तेव्हा मी पुन्हा एकदा सांगतो मागच्या वेळेला आपण सांगितलं की त्याच्यातला एक मुद्दा तू कन्व्हिनियंटली आता बाजूला ठेवलास किंवा विसरलास की 2027 वर जर नजर असेल जे या निवड समितीला सांगितलेलं गेलेलं आहे बीसीसीआय वरिष्ठांकडून आणि वरिष्ठांचे वरिष्ठ जे अदृश्य शक्ती आहे त्यांच्याकडून. ओके. की 2027चा प्लॅन तुम्ही करायचा. त्या दृष्टीने या निवड समितीचं स्पष्ट म्हणणं आहे अक्षर आणि जाडेजा दोघे जण जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे त्या दोघांमधली संगीत खुर्ची कदाचित आता मी मागच्या वेळेस बोललो तेच बोलतोय की पुन्हा न्यूझीलंडच्या वन डेअर्सला अक्षर येऊ शकेल, जाडेजा बाहेर असू शकेल. इट ऑल डिपेंड्स ऑन
तेव्हाचा थॉट प्रोसेस काय आहे. ओके. दुसरा मुद्दा तू जे म्हणतोय, माझं वेगळं मत कुठे आहे, के एल राहुलनी वन डे फॉर्मॅट त्याचा स्वतःचा केलाय, प्रायमरली नंबर 5 वर. त्याला अचानक चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 6 नंबरचा रोल दिला गेला. ओके. ती 2023 ची वर्ल्ड कप फायनलची इनिंग्ज आहे ना, ती आयुष्यभर त्याच्या विरोधात नाही जाऊ शकत. त्याच्या अगेन्स्ट त्याच्या 15 खेळी आहेत वन डे मधल्या, ज्याच्यामुळे त्यांनी सामने जिंकवलेत. तो त्याचा माझा मुद्दा आत्ता इथे 4 नंबर आहे, 5 नंबर नाहीच आहे. 5 नंबरला तुम्हाला आउटराईट के एल राहुल आहे याच्यात. जेव्हा 4 नंबर जर तुम्ही जो स्पेशलिस्ट 4 नंबरचे कंटेंडर्स आहेत त्यांच्यावर घेऊन, जसं तू म्हणलास तिलक वर्माला द्या, रिषभ पंतला द्या, ध्रुव जुरेलला द्या, तिघांपैकी कोणालाही द्या, तर 5 नंबरवर के एल राहुलला जागा मोकळी होते. राईट. पण अचानक संघ व्यवस्थापनाचं असं म्हणणं होतं त्याचा नंबर बदलायचा नाही. ओके, ठीक आहे. के एल राहुल स्वतःही तेच म्हणला की गेल्या 2-3 मालिकांमध्ये मला हा रोल दिला गेलेला आहे आणि मला काही हरकत नाहीये हा रोल निभावावा. म्हणजे तो असं नाही म्हणला की मी सांगितलं की मला 6च द्या, कारण तो स्टँडिंग कॅप्टन आहे या सिरीज करता, त्याला लिमिटेड ते आहे. त्याच्यामुळे हे सगळं नक्की काय चाललंय याच्याबद्दल क्लॅरिटी, आणि क्लॅरिटी जो शब्द आहे ना, तर ती क्लॅरिटी जेवढी आपल्याला फॅन्स म्हणून हवी आहे त्याहून जास्त महत्वाचं त्या खेळाडूंना हवी आहे रे. नाहीतर खेळाडूला जर हेच पाहिजे नसेल की पुढच्या सामन्यात मी खेळणार आहे का, खेळलो तर कुठे खेळणार आहे, मग माझा रोल काय असणार आहे, अशा पद्धतीने आजचा दिवस निभावून नेऊया या पद्धतीने असेल तर जे भारतीय क्रिकेटने गेल्या दशकभरात कमावलेलं आहे ना, ते गमावायला एका फॉर्मॅटमध्ये गमावायची वेळ आली आहे आता. आपण ऑन द वर्ज आहोत. बाकीच्या 2 फॉर्मॅटमध्ये फार वेळ लागणार नाही मग असंच चालू राहिलं तर. पण अमोल, या सगळ्यामध्ये आता अजित आगरकरांना बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला जातोय का, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण एवढं तर आपण त्यांना क्रेडिट, म्हणजे मी तरी नक्की देईन की आतापर्यंत आधी जे सिलेक्टर होते त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्ती प्रेस कॉन्फरन्स कदाचित अजित आगरकर यांनी घेतलेले आहेत. प्रत्येक सिलेक्शनचं लॉजिक त्यांनी त्यांच्या दृष्टीने समजावून सांगितलेलं आहे. ते पटू दे न पटू दे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण काहीतरी त्याच्या मागे विचार आहे. आणि आता तर गेल्या 2 दिवसात बातम्या यायला लागल्या आहेत, ज्या थोडंफार आम्ही सामान्य क्रिकेट फॅन असलो तरी थोडंफार माहिती असतं की कुठले सिलेक्टर कुठे जातात. आता ते अहमदाबादला आहेत, अजित आगरकर, आणि त्यांना ती ड्युटी कंपल्सरी बीसीसीआयने दिलेली आहे, कारण ते सारख्या आंतरराष्ट्रीय मॅचेसच फक्त बघत असतात. अशा काही फुसकुल्या सोडायला लागलेल्या आहेत. तर हे सगळं कुठल्या दिशेने चाललंय? हे गेल्या 2 दिवसात नाही, गेल्या 2 आठवड्यात ग्रॅज्युअली सुरू झालं. कलकत्त्यातली कसोटी हारल्यानंतर पहिल्यांदा हे सो कॉल्ड मेनस्ट्रीम मीडियामध्ये किंवा डिजिटल मीडियामध्ये आलं. ओके. तेव्हापासून त्याला दर दिवसागणिक जोर धरत आहे. अचानक अशा काही बातम्या वाचल्या, जे तू म्हणलास त्याचा दाखला कदाचित तुला द्यायचा असेल, की एका ठिकाणी छापून आलं की जर निवड समिती अशा पद्धतीचे 4-4 ऑलराऊंडर्स देते तर संघ व्यवस्थापन काय करणार बुवा, त्यांना तेच खेळवावे लागणार ना. ओके. अशा पद्धतीने छापण्यात आलंय. त्यामुळे जर आपण ऑब्जेक्टिव्हली बघितलं, तुला आणि मला काहीच फरक पडत नाही कोण बरोबर कोण चूक. राईट. आपण आपलं काम करत राहणार आहोत. सो ऑब्जेक्टिव्हली जर याच्यात बघितलं तर असं वाटू शकतं की, कारण सलग 12 महिन्यात 2 व्हाईट वॉशेस हे 1959 नंतर आत्ता झाल्यानंतर बळीचा बकरा बनवणे ही आपल्या भारतीय उपखंडात एकंदर परंपरा आहे. तेवढ्यापुरती वेळ मारून न्यायची ना. राईट. जसं वर्ल्ड कप नंतर एक सपोर्ट स्टाफ मेंबर तेव्हा लगेच बदलला होता फायनल नंतर. त्याच्या आधी 2022च्या वर्ल्ड कप नंतर एक सपोर्ट स्टाफ मेंबर बदलला होता. राईट. मध्ये जे काय झालं त्याच्यानंतर विनाकारण, म्हणजे जी अधिकृत घोषणा झालीच नाही, अभिषेक नायर हे भारतीय संघाबरोबर आले अशी अधिकृत घोषणा झाली, ते गेले, त्यांचा कार्यकाल संपला, ही अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाहीये. ओके. तर त्याच्यामुळे बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे असं वाटू शकतं. ते योग्य काय अयोग्य ते आपण कमेंट्समध्ये वाचू. अजित आगरकरांनी काय केलंय याच्याबद्दल फॅन्सना काय वाटतं ते आपण कमेंट्समध्ये वाचू. मुद्दा असा आहे की हे हेल्दी साईन आहे का, की बळीचा बकरा बनवण्यासाठी कोण करतंय. जर बीसीसीआयला या बातम्या तुमच्या भाषेत पेराव्या लागत असतील, ओके,
तर बीसीसीआय ही स्वतःचं काम नीट करतंय का? मग बीसीसीआय काय बेसिसवर कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करूया म्हणून मीटिंग कॉल करतंय? जर संघातलं कोणी, ड्रेसिंग रूम मध्ये असणारं कोणी या बातम्या बाहेर पास करत असेल तर ते हेल्दी साईन आहे का? मग तो तडा गेलाय असं आपण समजायचं का? हा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की जो एकसंध चमू असतो ना, एकसंध टीम कुठली कॉर्पोरेट पासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत आणि खेळपट्टूंनाही भारतातल्या तेच लागू होतं असं माझं वैयक्तिक मत आहे की जे हॅपी बंच ऑलवेज स्पीक्स द लिस्ट विथ द आउटसाइडर. ओके. तो जेव्हा संघ विस्कळीत व्हायला लागतो तेव्हा बाहेर गोष्टी जास्त यायला लागतात. गेल्या काही म्हणजे पब्लिक मेमरी शॉर्ट असते म्हणून सांगतो, ऑस्ट्रेलियामध्ये आपण पाहिलं, राईट? इंग्लंडमध्ये कमी आलं, आता व्हायला लागलं. कारण काय, संघ संतुलित आहे का विस्कळीत आहे, हा प्रश्न आला की या गोष्टी बाहेर यायला. पण एका मीटिंगने हे प्रश्न सुटणार आहेत? काही सुरुवात आहे म्हणून खुश व्हायचं? आपण आशा करूया की मीटिंग मधून काहीतरी फलप्राप्ती होईल. कारण काय, फार मीटिंग मधून फार काही फायदा होतो असं मला तरी वाटत नाही. जेव्हा कारण मीटिंगचा एक अनधिकृत नियम असतो, अलिखित नियम, की असं इम्प्रेशन क्रिएट करायचं की सर्वांचं मत विचारात घेतलं जातं आणि मग नंतर प्रत्यक्षात प्रत्येकाला वेगळं बोलून सांगितलं जातं, तू हे करायचं, तसं इथे न हो. इंटरेस्टिंग आहे. कारण म्हणजे टेस्ट मॅचेस हरण्याला, म्हणजे जरी 1959 नंतर झालं असेल तरी, आणि त्यावरनं एवढे पडसाद उमटतायत आणि त्यावरती गोष्टी घडतायत, ही सुद्धा स्वागतार्ह गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. कारण जर का हे अजून 1.5 आठवडा थांबले असते आणि आपण वन डे सिरीज आणि T20 सिरीज दोन्ही जिंकलो असतो, तर कदाचित परत हा प्रश्न मागे गेला असता आणि जे चालू आहे तेच चालू राहिलं असतं. कदाचित याच्यामुळे आपण अशी अपेक्षा करू शकतो की सिलेक्टर्स आणि टीम मॅनेजमेंट याच्यामध्ये कम्युनिकेशन होईल. जो रोल कोणाला सिलेक्टर्सना अपेक्षित आहे तोच निवड समितीनं अपेक्षित असला, सॉरी, संघ व्यवस्थापनाला, तर गोष्टी सुधारतील अशी आपण आशा करू शकतो. टेस्ट मालिका पुढची लांब आहे, पण अमोल, अनेक शेवटचा प्रश्न विचारतो जाता जाता आणि आपण बंद करूया. पण असं चाललेलं आहे की दोघांपैकी एक जण येणार आहे आणि त्यांनी पहिल्या वनडेत तर धमाल केली, पहिली वनडे भारत जिंकलाय, तर दोघांपैकी एक जण ओपन आहे कमबॅक करायला टेस्ट मॅचेस मध्ये, अशाही फुसकुल्या सोडतात काही काही जण. मेनस्ट्रीम मीडियात आहे, फक्त ट्विटरवरती नाहीये. हो, बरोबर ना. त्यातल्या एकाने तर काल पोस्ट मॅच प्रेझेंटेशन नंतर सांगितलं की मी फक्त वन डे क्रिकेट खेळत राहणार आहे. राईट. खूप चांगलं झालं की हर्षा भोगलेंनी पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये विराट कोहलीला विचारलं की तुला ऐकलं. किती फॉर्मॅट, मग तो विषय संपला. ओके. हम्म. माझ्या माहितीनुसार कुठलाच स्टेक होल्डर यावर विचार करत नाहीये. निवड समिती, बीसीसीआय, संघ व्यवस्थापन, खेळाडू. एकदा दार बंद झालं की ते बंद झालं. आणि परत तेच की तू परत ये असं कोणी म्हणलं का, हा पहिला प्रश्न. आणि ते म्हणल्यानंतर हो मी येतो, हा पुढचा प्रश्न. राईट. त्याच्यामुळे मला तरी वाटत नाही की पण मला एवढंच वाटतं की याच्यामुळे ते टेस्टमध्ये येणार की नाही हा विषय सोडून देऊ आपण. ते आपल्याला तेवढे आपण प्रगल्भ आहोत असं आपण म्हणूया. पण मला असं वाटतं की या सगळ्या घडामोडींमुळे त्यांच्या आता आणि अर्थात त्यांच्या कामगिरी पण झाली आहे दोघांची, आधी ऑस्ट्रेलिया आणि आता इकडे. त्याच्यामुळे असं आपण म्हणू शकतो की असं 27 त्यांची वाट सुकर झाली असं मला वैयक्तिक वाटतं. फार लवकर आहे. पुन्हा मी तेच सांगतो. दुसरी गोष्ट, ऑस्ट्रेलियामध्ये असलेला बोलिंग अटॅक, दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना तर या मालिकेत असलेला बोलिंग अटॅक, हा वर्ल्ड कपच्या बोलिंग अटॅक पेक्षा खूप वेगळा आहे. तो मुद्दा आहे. कारण काय, हे खेळाडू तेच म्हणतोय आपण. ओके. तो मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, 2 वर्ष काल नकळतपणे विराट कोहलीने एक हळूच बरोबर ज्यांना समजायचंय, समजने वाले को इशारा काफी आहे.
तो म्हणला मला काय फार मॅचेस खेळायची गरज नाही. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय हे आपण समजून चालू, राईट. बरोबर. मग तो प्रश्न परत 24 डिसेंबरला झाल्यानंतर मला फक्त एवढंच म्हणणं आहे, हे सगळं करून माझं वैयक्तिक मत जे मी ट्विटरवर पोस्ट केला काल रात्री उशिरा, की हे दोघं जण यांना जपून हाताळण्याची आवश्यकता आहे, त्यांना नको ती अल्टिमेटम्स देण्यापेक्षा. ओके, म्हणजे मी असं म्हणत नाहीये की त्यांना हवं ते करू दे आणि ते हवं तेवढ्या वेळ खेळू दे, नाही. त्यांना ही जाणीव झालेली आहे की नाणं वाजलं, पण जर नाणं वाजवण्यासाठी प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. ओके, तो हट्टहास करणं सोडावा. बी इट बीसीसीआय, बी इट निवड समिती, बी इट संघ व्यवस्थापन. कारण हे दोघं जण या फॉर्मॅटमध्ये मॅच विनर्स आहेत. या दोघांची या फॉर्मॅटसाठी आत्ता तरी आवश्यकता आहे. कारण जर टेस्ट मॅच इनिंग बिल्ड करता येत नाहीये तर वन डे इनिंगही नक्की किती लोकांना बिल्ड करता येईल. जरी नियम अत्यंत सोपे आहेत, सर्वात सोपा फॉर्मॅट इंटरनॅशनल क्रिकेट मधला वन डे क्रिकेट असला तरीही ते करता येणं हे या दोघांनी वारंवार करून दाखवलंय. जर त्यांना तेवढी प्रबळ इच्छाशक्ती असेल 2027 पर्यंत खेळायची, तर त्याच्यासाठी स्वतःला जे काय करावं लागेल ते सगळं करतील. त्यांच्याकडून थोपवून काही करून घ्यायचा फार प्रयत्न करू नका, असं माझं वैयक्तिक मत. नक्कीच. याच नोटवरती मला वाटतं आम्हाला या विकली कट्ट्यामध्ये आपण इकडेच थांबूया. बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. रायपूरमधल्या मीटिंगमध्ये काय होतं याची बातमी सूत्रांकडनं मिळाली की तू ते आधी हिंदूत दे, मग कट्ट्यावरती आम्हाला येऊन सांग. आत्ता मात्र या एपिसोडमध्ये थांबतो. एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांनी आपली मतं सांगायला विसरू नका, कारण बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावरती मला खात्री आहे की कट्टेकरांना व्यक्त व्हायला आवडेल. तर कमेंट्स नक्की करा. एपिसोड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. आपला YouTube आणि फेसबुकला मेंबरशिप ऑप्शन आहे, तोही नक्की एक्सप्लोर करा. आजच्या विकली कट्ट्यामध्ये मात्र आम्ही इकडेच थांबतोय. अमोल, तू आलास त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आत्ता मात्र आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.